अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप म्हणून स्वागत आहे। मी शीतल तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर स्वामी भक्त हो सगळ्यांना ज्यांना कोणाला स्वामींचा अनुभव आलेला आहे, प्रचिती आलेली आहे, त्या सगळ्यांना तुम्ही एकदा विचारा की स्वामींचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात। आपण म्हणतो की स्वामी महाराज आम्हाला प्रचिती द्या, तुमची प्रचिती द्या, तुमचा साक्षात्कार आम्हाला होऊ द्या, असं आपण म्हणत असतो। पण जेव्हा स्वामी महाराज आपल्याला त्यांचा साक्षात्कार देतात, त्यांची प्रचिती आपल्याला दाखवतात, तेव्हा अक्षरशः म्हणजे आपल्या अंगावर शहारे येतात आणि आपल्याला अक्षरशः अशक्यही शक्य वाटायला लागतात, अशा गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात। तेव्हा अशाच प्रकारचा एक अनुभव एका ताईंना जो अनुभव आलेला आहे तो अक्षरशः अंगावर शहारे आणणारा असा हा अनुभव आहे। त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींवरती जो विश्वास असेल, जी भक्ती असेल, ती अजून जास्त दुपटीने तिपटीने तुमची वाढणार आहे आणि तुम्हाला देखील वाटेल की नाही, खरंच स्वामी महाराज प्रत्येकाला साक्षात्कार देतात। ज्यांना नाही आला आहे त्यांनीसुद्धा हा अनुभव अक्षरशः मन लावून ऐका, कुठेही स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला कळेल की स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकतात आणि काय नाही। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत। स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो। त्याचबरोबर स्वामींची सेवा, स्वामींचे पारायण सर्व आपण करत असतो। अगदी आपण कोणताही मार्ग सोडत नाही, प्रत्येक मार्गाने आपण स्वामींची पूजाही करतच असतो। तर स्वामींचा हा अनुभव हा प्रत्येकालाच येत नाही, पण ज्याला येतो त्याचं आयुष्य बदलून जातं। तर आज आपण असाच एक अनुभव पाहणार आहोत। ज्या ताईंना जो अनुभव आला आहे त्या ताई पुण्यातल्या आहेत व त्यांचं नाव आहे उर्वशी पिचारी। या ताईंचा अतिशय चित्तथरारक असा हा अनुभव आहे आणि त्या ताई स्वतःच्या शब्दात त्यांचा हा अनुभव सांगणार आहेत। चला तर त्यांच्या शब्दातच आपण हा अनुभव ऐकूया। तर अनुभव ऐकून खरंच प्रत्येकजण अगदी शांत होऊन जाणार आहे। आजपर्यंत तुम्ही कुठेही ऐकला नसेल किंवा वाचला नाही आणि कधीच तुम्ही पाहिला देखील नाही, करणी बाधेचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा किती मोठा परिणाम होतो हे प्रत्यक्ष रूपे दाखवणारा आजचा अनुभव असणार आहे। तर आपण अनुभवाला सुरुवात करूया आणि ताई खुद्द स्वतःच्या शब्दातच त्यांचा अनुभव सांगणार आहेत। तर ताई म्हणतात, आज जो मी अनुभव सांगणार आहे तो माझ्या आयुष्यातील अतिशय खडतर असा आहे। सर्वात भयानक काळ हा माझ्या आयुष्यातील आहे आणि हे सर्वात मोठे सत्य देखील आहे। मी इंजिनियर आहे आणि माझे मिस्टर देखील इंजिनियरच आहेत। एका नामांकित IT कंपनीमध्ये ते मॅनेजरच्या पोस्टवर आहेत। आम्ही सर्वात अगोदर वसई येथे राहायला होतो, पण आमच्या दोघांचे जॉबचे ठिकाण बदलल्यामुळे आम्ही दोघेही पुण्यामध्ये शिफ्ट झालो। तर आम्ही त्यावेळेस कोणत्याही आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष देत नव्हतो। दिवसभर जॉब आणि घरातील कामं एवढीच आमचं आयुष्य होतं। आमची पूर्ण फॅमिली ही आमचे मूळ गाव वसई येथेच राहत असे। पुण्यामध्ये फक्त आम्ही दोघे राहायला आलो होतो। पुण्यात आमचे सुरुवातीचे 6 महिने खूपच छान गेले, पण त्यानंतरनं आमचे दिवस पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली। मी जॉब सोडून दिला कारण 20 दिवस मी फक्त आजारीच असायचे। लहानपणापासून मला डॉक्टर काय किंवा हॉस्पिटल काय हेही माहीत नव्हतं, पण आता मात्र प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचे। एखादा आजार बरा झाला की लगेचच दुसरा आजार मला होत असायचा। तर सर्व रिपोर्ट नॉर्मल असायचे, पण आजार काही संपतच नव्हता। हे काय सुरू झाले आहे आम्हाला काही कळेना। त्यात माझं आणि माझ्या मिस्टरांच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले होते, मात्र आता आमचं पटत नव्हतं। रोज आमची भांडणं होत असायची आणि त्यांच्यामुळे आमचा त्रासही वाढत गेला आणि त्रास वाढत गेला की पुढे मला बेचैन होत होतं। काहीच कारण नसताना मी फक्त सुसाईडचा विचार करत असायचे, पण नेमकं काय होत आहे हे मला देखील कळत नव्हतं। अमावस्या पौर्णिमा जवळ आली की मला घरामध्ये राहावे असे वाटतच नसायचे। मी खूप सैरावैरा होऊन जायचे। एक वाईट शक्ती ज्या घरामध्ये असल्याचा भास व्हायचा। वेगवेगळे आवाज मला येत असायचे आणि त्याच वेळी आम्ही एक छोटीशी पूजा आमच्या घरी करायची ठरवली। किमान हे केल्यानंतर तरी काहीतरी बदल दिसेल असं वाटलं होतं। पूजेला थोड्या जवळच्या लोकांना बोलावलं होतं आणि त्याच्यामध्ये आमच्या शेजारचे लोक देखील आले होते आणि सहजच आमच्या बाजूला असणाऱ्या ताई मला म्हटल्या की तुमच्या अगोदर देखील इथे एक दाम्पत्य राहायला आलं होतं, त्या देखील
त्या ताई ज्या होत्या आधी राहणाऱ्या, त्या ताई देखील दिसायला खूप छान होत्या, पण त्यांनी सुसाईड केली होती आणि त्यांचे सर्व कुटुंब हादरून गेलं होतं. ताईंनी जे काही सांगितलं ते मी सर्व ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती वाईट आत्मा, त्या बाईमधील असलेली शक्ती मला त्रास देत असे, हे आता मला कळून चुकलं होतं. आता दुसरीकडे फ्लॅट बघणे हे अशक्य होतं, कारण आम्ही जिथे राहायला होतो त्या मालकाला आम्ही पूर्ण पैसे देऊन तो फ्लॅट आमच्या नावावर करून घेतला होता. माझ्या मिस्टरांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता, मात्र मला होणारा त्रास त्यांना दिसत होता. त्यावेळेस खरं तर मी गणपती बाप्पांची सेवा करत होते. एके दिवशी अमावास्याच होती. रात्रभर मला पुन्हा खूप त्रास झाला. रागातच मी घराच्या बाहेर पडले. देव नसतो, देवांना आपणच मानतो, हे सर्व दगड असतात. मी खूप अपशब्द त्या ठिकाणी वापरत होते. दिसेल त्या दिशेने मी जात होते. ऑटोमध्ये एक स्वामींचा फोटो होता आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तो फोटो बघून मी अजूनच चिडले. हे सर्व खोटं असतं, देव या जगात नसतो. मनातल्या मनात मी खूपच चिडचिड करत होते. त्यानंतर मी त्या ऑटोमधून खाली उतरले आणि आता कुठे जाऊ मला काही समजतच नव्हते. मी रोडच्या बाजूने असणाऱ्या बसस्टँडवर मी बसले. माझं लक्ष तिथे असलेल्या वरच्या खांबाकडे गेलं आणि तिथे बघितल्यानंतर पुन्हा तेच वाक्य मला तिथे दिसलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि पुन्हा मी मनामध्ये बडबड करू लागली, असं काही नसतं. इतक्यात समोर एक टॅक्सी आली आणि त्या टॅक्सीमध्ये मी बसले, पण नेमकं कुठे जायचं समजतच नव्हतं. मी अर्ध्या रस्त्याच्या अंतरावरती गेले आणि तिथे जाऊन मी उतरले. जेव्हा मी खाली उतरून चालायला लागले तेव्हा अचानक स्वामींची आरती सुरू असल्याचं मला जाणवलं. दुपारचे 12 वाजले होते आणि समोरच स्वामींचा मठ होता. नकळत माझे पाय तिथे वळले. त्या दिवशी मी पहिल्यांदाच मठामध्ये गेले होते. मी तिथे गेले त्या दिवशी माहिती नाही का स्वामींसमोर मी खूप रडले. तिथे असणाऱ्या भटजींना मी माझा सर्व त्रास सांगितला. त्यांनी मला स्वामींचा फोटो घरी घेऊन जाण्यास सांगितलं. हा फोटो तुमच्या घरामधील असणारी वाईट शक्ती बाहेर काढेल असं सांगितलं आणि त्याच्यानंतर मला स्वामींची विभूती दिली आणि त्याच्यानंतर मी स्वामींचा फोटो घरी घेऊन गेले. मात्र त्याच दिवशी त्याच रात्री त्या फोटोला एक भली मोठी अशी तळा गेली आणि परत मी त्या दिवशी मनातून पूर्णपणे खचून गेले. हे माझ्यासोबत काय होत आहे हे मला कळत नव्हते. मी दुसऱ्याच दिवशी पुन्हा मठात गेले. भटजींना सर्व काही सांगितलं. त्याच्यानंतर भटजींनी मला तो फोटो विसर्जित करायला सांगितला. मी तो फोटो विसर्जित देखील केला. दुसरा फोटो घेतला, मात्र प्रत्येक अमावास्येला फोटोला तडा जात असायचा. अशा 16 अमावास्या झाल्या. मी 16 फोटो विसर्जित केले. तो जवळपास 2 वर्षाचा काळ हा खूपच भयानक असा होता. शेवटी मी सर्व काही करून थकले होते. त्या दिवशी अगदी 17वी अमावास्या होती आणि मी खूप रडत होते, कारण अमावास्येच्या दिवशी खूप रडत असायचे. मला घरात राहता येत नव्हतं, एवढा त्रास होत असायचा घरामध्ये. मला ती वाईट शक्ती खूप त्रास देत असायची. मग त्याच्यानंतर मी महाराजांना खूप बोलले, आता तुम्हीच मला तुमचं अस्तित्व दाखवा, नाहीतर मी स्वतःला संपवीन. मी 2 दिवस काहीच खाल्लं नव्हतं. मी 2 दिवस पूर्णपणे उपाशी होते. अमावास्या जवळ आली होती आणि अमावास्या दिवशी काहीतरी होणार म्हणून मी पूर्णपणे घाबरून गेले होते. मात्र त्या अमावास्येच्या दिवशी लाईटचा मोठा असा शॉर्ट सर्किट झाला आणि घरामध्ये असणाऱ्या वायरी पूर्णपणे जळून गेल्या. खरं तर प्रसंग हा खूप मोठा होता, मात्र तरीही घरातील नुकसान काही झालं नव्हतं, कारण स्वामींची कृपा होती. फक्त घरातील लाईटिंगच्या सर्व सेटिंग्स जळून गेल्या होत्या, पण या अमावास्याला घरातील सर्व काही सुरळीत चालू होतं आणि ते पाहून मी त्या दिवशी शॉकमध्ये होते. होणारा त्रास मला त्या दिवशी काही जाणवला नाही. येणारा आवाज मला त्या दिवशी जाणवत नव्हता आणि त्या दिवशी स्वामींच्या फोटोला देखील काही झालं नव्हतं. स्वामींचा फोटो मी जसा आणला होता त्या स्थितीमध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा स्वामींच्या मठामध्ये गेले आणि भटजींना मी सर्व काही सांगितलं आणि त्यावर त्यांनी मला सांगितलं की ती वाईट शक्ती जी तुम्हाला त्रास देत होती
त्या वाईट शक्तीमुळे तुमचं सर्व आयुष्य संपून गेलं होतं. पण स्वामींचा फोटो तुमच्या घरामध्ये आला आणि स्वामींनी सर्व संकट स्वतःवर घेतलं होतं आणि म्हणूनच तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोला तडा जात होता. आणि प्रत्येक अमावस्येचं संकट स्वामी स्वतःच्या अंगावर घेत असायचे आणि तुम्हाला वाचवत असायचे. तुमच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झाला कारण महाराजांनीच ते केलं असावं आणि त्यामध्ये ती घरामधील वाईट शक्ती देखील नष्ट झाली असावी. भटजी जे काही सांगत होते ते मी सर्व ऐकत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हा मला समजले की सर्व अशक्य होतं, मात्र स्वामींनी ते सर्व संकट स्वतःवर घेऊन मला वाचवलं. मला याची क्षणोक्षणी जाणीव होऊ लागली. मी तितक्याच श्रद्धेने आणि विश्वासाने महाराजांची सेवा करत होते आणि खरंच स्वामी माझ्या मदतीला आले. स्वामी माझ्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर स्वामींनी आमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकले आणि आमच्यावर फक्त आणि फक्त सुखाचे दिवस चालू झाले. तर सगळ्यांना कळाला असेल की हा अनुभव ताईंचा किती अंगावर शहारे येणारा असा होता. चित्त थरारक असा हा अनुभव आहे ताईंचा. पुण्यातील ज्या ताई आहेत ह्या ताईंनी स्वतः हा अनुभव म्हणजे स्वतः स्वामींचा साक्षात्कार अनुभवलेला आहे. अशा प्रकारे कोणालाही जर वाटत असेल की स्वामींची भक्ती कधी कामी येईल, तरी स्वामींची भक्ती आपण जी रोज नित्यसेवा करतो आहे ते आपले कवच कुंडलच आहे. त्याच्यामुळे आपण मोठमोठ्या सेवा तर करायच्या आहेतच, त्या प्रत्येक वेळी सणावाराला किंवा सप्ताहाच्या वेळेस आपल्याला करायच्या आहेतच. पण आपल्याला आपली रोजची नित्यसेवा जी घरामध्ये आपण करतो, दिवसभरात आपण कधीही सेवा करू शकतो अशी ही सेवा आहे नित्यसेवा स्वामींची कधीही. तर ते एक आपलं कवच कुंडल आहे जे आपल्यासोबत राहतं आणि आपल्याला वाईट शक्तींपासून आणि आपण जिथे कुठे लांब बाहेर जातो तिथे सोबत राहतं हे कवच कुंडल आणि आपल्या घरी परत येताना आपल्यासोबत हे कवच कुंडल परत येतं आणि स्वामी महाराज आपल्याला कुठल्याही प्रकारचे वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येऊ देत नाही, आपल्या घरामध्ये येऊ देत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा आणि स्वामींची नित्यसेवा देखील करायला विसरू नका, मध्येच खंड पाडू नका. आणि हे जे स्वामींचा साक्षात्कार होतो आहे काय म्हणजे खूप जणांना आलेला आहे, तसा तुम्हालाही यावा असं वाटत असेल तर नक्कीच स्वामी भक्ती जास्तीत जास्त वाढवा. घरामध्ये होईल तेवढं स्वामीमय आपलं घर ठेवा, स्वामी भक्तिमय आपलं घर ठेवा. आणि अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.